तिजोरीची चावी माझ्याकडे असल्याचं ओघात बोललो असं अजित पवार म्हणतात। माझ्यापेक्षा जास्त अधिकार मुख्यमंत्र्यांकडे आहेत असंही अजितदादांनी बोलून दाखवलंय। माझ्या अधिकारात असलेल्या गोष्टींसाठी मी प्रयत्न करतो। 2 नंबरचे धंदे करणारा उमेदवार मी दिलेला नाहीये असंही अजित पवार म्हणतात। 2 नंबरचे धंदे करणारा उमेदवार कुणी दिला ते तुम्ही बघा असंही अजित पवारांनी बोलून दाखवलंय। किती सुंदर राजगड सहकारी साखर कारखाना चाललाय, अप्रतिम। नाव तर राजगड, वर महाराजांनाही वाटत असेल अरे शान्या माझा किल्ल्याचं नाव दिलं, जरा सुधार सुधार। अरे कुठली फाईल येत असताना पहिली सही अर्थमंत्र्यांची असती, नंतर मुख्यमंत्र्याकडे जाते। मी दाखवू का फाईल आणून माझी सही आहे का नाही? याला काय बोलतात, काय करतात? अरे किती दिवस बेट्या रडीचा डाव खेळणार आहेस रे? आमच्या समोर जे पॅनल आहे त्यांचे उमेदवार कसे तुम्हीच ठरवा। 2 नंबरचे धंदेवाले उमेदवार अजित पवारांनी दिलेल्या पॅनल मध्ये आहेत का अजून कुठल्या पॅनल मध्ये? मी कुणावर आरोप केला नाही, तुम्ही ओळखा, पाहू, तुम्ही ओळखायचं। काही लोक आज चुकीचे धंदे करणारे, त्यांच्या हातामध्ये सत्ता, सत्तेतून पैसा, पैशातून सत्ता, त्याच्यामुळे त्यांना कामाशी काही घेणं देणं नाही। उद्या मुख्यमंत्री येतील, तेही त्यांची भूमिका मांडतील, तुम्ही सगळा विचार करा। ठीक आहे, मी परवा कुठेतरी बोललो की तिजोरीची चावी माझ्याकडे, तो बोलण्याचा भाग होता। शेवटी जनता जनार्दन सगळं असतं। लगेच बाकीच्यांनी सांगितलं अरे चावी तुझ्याकडे, पण तिजोरी आमच्या खोलीमध्ये। अरे कुठाच्या खोलीत असू द्या, काय करायचंय? राज्याच्या जनतेची तिजोरी आहे, काय अजित पवारच्या बापाची पण नाही आणि इतरांच्या पण नाही। हे गोष्ट खरी आहे, पण बोलता बोलता ओघवत गेलं की लगेच मीडिया अजित पवार असं म्हणले, तिजोरीची चावी त्यांच्याकडे। जो काही अधिकार असेल तो तर अधिकार आहेच, माझ्यापेक्षा जास्तीचा अधिकार मुख्यमंत्र्याकडे, हेही मी मान्य करतो। परंतु माझ्याकडे जो अधिकार आहे त्या माध्यमातून विकास कामाला मदत करणं हे तरी माझं कर्तव्य आहे। बघूयात पुढची बातमी। भाजप पूर्णपणे बाटलेला पक्ष, जिकडे तिकडे फोडाफोडी सुरू आहे असं माणिकराव कोकाटे म्हणतात। अजित पवारांचे नेते माणिकराव कोकाटे यांचा महायुतीतलाच भाजपवर हा निशाणा आहे। तर कृषी मंत्री वरून क्रीडा मंत्री केलं याचं उत्तम प्रदर्शन सुरू आहे। नितेश राणेंचा माणिकराव कोकाटेंना हा पलटवार आहे। खरं म्हणजे मी आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरत असताना महाराष्ट्रामध्ये लढाया फक्त आपसापसामध्येच आहे, म्हणजे युतीमध्येच जास्त लढाया। निवडणूक संघर्ष हा युतीमध्येच आहे, विरोधी पक्ष तर कुठेच काही दिसत नाही। आपल्याकडे थोडासा उभाटा दिसतो, तोही बाटलेला आहे, आणि बीजेपी तर पूर्णपणे बाटलेली आहे। बीजेपीचं त्यांचं काहीच राहिलं नाही, इकडून फोड तिकडं फोड, इकडून फोड तिकडं, फोडाफोडीमध्ये त्यांचं आयुष्य चाललं। मला असं वाटतं ह्याचं उत्तर मुख्यमंत्री साहेब त्यांना निश्चित पद्धतीने देतील। त्यांना कृषी मंत्रीवरून क्रीडा मंत्री का केलं त्याचं अतिशय उत्तम प्रदर्शन ते स्वतःच करतायत। माहिती घेईन आणि मग त्याच्यानंतर माझी प्रतिक्रिया व्यक्त करेन। स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक असते, त्यामध्ये अनेक कार्यकर्त्यांना असं वाटतं की आपण निवडणूक लढवावी, आपल्या पक्षानं निवडणूक लढवावी, त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती ॲस्पिरेशन्स हे कार्यकर्त्यांचे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये असतात। काही लोक अशा प्रकारची विधानं करतात, परंतु ती निवडणुकीपुरती असतात। कोकाटे परत बरवले, ते असं म्हणतात की शेतकऱ्यांना कर्ज देऊ नका, फुकट दिले तरी ते गोंधळ होतो असं ते म्हणतात। हे शेतकऱ्यांनी आता ठरवायचं, या फुकट्यांना नेऊन 50 खोक्याच्या लायकीचे बनवायचे का?